उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा जर्मन क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित जर्मन ट्रॉफी 2026 आजच्या या 5व्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत आहे। सध्या आपण पाहतोय डी गटातील ही फ्रेश मॅच जर्मन वाघिवली विपक्ष निमेश धनराज स्मृती 111 कुडावे संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंगला मात्र पसंती दर्शवली आहे। या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे की सर्वप्रथम फलंदाजी करत असताना जर 55-60 च्या आसपास धावा बनतात तर त्या चेसिंगला कठीण होतं आणि कुडावे संघाने खरं तर नक्कीच काहीतरी अभ्यास करूनच हा निर्णय घेतला असेल। चला चेंडू मैदानामध्ये पाठवायचे। हॅलो सन्माननीय इथे आमचे पाहुणे हेमंतजी ठाकूर साहेब इथे आलेत। आपलं सहर्ष स्वागत जर्मन क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित डे नाईट रजनी स्पर्धा आणि सन्माननीय साहेब आपण आलेत। तसेच आमचे पाहुणे सुहाजी भगत साहेब, जयवंतजी देशमुख साहेबांचा मनापासून आम्ही आभार मानतो आपण आलात या स्पर्धेसाठी। एवढं आपण व्यासपीठावरती मात्र आता असं नसतं व्हायचंय। जाऊया पुढे पत्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये। नक्की झालेलं सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। फलंदाजांना विनंती आहे 3 चेंडू आपण चॉईस करा आणि 2 चेंडू पंचांकडे सुपूर्द करायचे आपण, कारण चेंडू गहाळ झाला की आपल्याला जास्त वेळ खर्च होतोय, त्यामुळे 3 चेंडू आपण चॉईस करून घ्या। सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय जर्मन ट्रॉफी 2026। 2012 मध्ये शेवटची रजनी क्रिकेट स्पर्धा या क्रीडांगणावर झाली होती। त्यानंतर डे क्रिकेट आणि रेनी क्रिकेट सुरू होतं। मात्र आपण पाहतोय बंटी शेठ घरात ग्रामस्थ अध्यक्ष खरं तर खारकोपर गावाचे आणि त्यांच्या मात्र संकल्पनेतनं आणि त्यांच्या मात्र खरं तर मेहनतीमुळे आपण पाहतोय खरं तर हे 8 हायमास्ट परमनंट हायमास्ट तुम्ही या क्रीडांगणामध्ये पाहताय। त्यांना खूप चांगली साथ मिळते जर्मन क्रिकेट क्लब खारकोपरची देखील, त्यांचे आपण विशेष आभार करूया व्यक्त। बघा कुडावे संघ आणि वाघिवली संघ दोन्ही संघांसाठी एक विशेष सूचना आहे की दोन्ही स्टंप मध्ये स्टंप माईक हा इन्स्टॉल करण्यात आलेला आहे आमचे आईकविरा इव्हेंटच्या माध्यमातून। त्यामुळे तुम्ही क्रीडांगणावर जी काही चर्चा करणार ते युट्यूबवर जे प्रेक्षक आनंद घेतात त्यांना थेट ऐकल्याला जाणार। नक्कीच आपण थोडं भाषा वापरत असताना थोडंसं आपण भान ठेवूया त्या गोष्टीचं, कारण अगदी तुम्ही युट्यूबला जर लाईव्ह ऐकलं असेल या अगोदरचे सामने तर अगदी क्लिअर ऐकायला येते। पंच काय बोलतायत, बॅट्समन काय बोलतायत, विकेट किपर काय सांगतोय ते सर्व ऐकायला मिळतं आणि ही टेक्नॉलॉजी आहे खरं तर आमची आईक्युरा इव्हेंट्स संदेशजी शेळके यांची। ऋषी ठोंबरे याला आपण पाहतोय। कुडावे टीम कडनं दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा। गेम ऑन, लेट्स प्ले, मॅच ऑन होते। 5 षटकांचा सामना आपण पाहतोय। पहिल्या फेरीतील शेवटची लढत आहे, यानंतर अजून 3 सामने पेंडिंग आहेत। घड्यात बरोबर 10 वाजतायत। जयेंद्र पाटील ऑन स्ट्राइक, पहिलाच बॉल खोदून काढलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, एकच धाव मिळते। पहिल्या बॉलवर चांगला वेग पाहायला मिळाला ऋषी ठोंबरेचा। आपण पाहतोय अगदी युवा संघ आहे कुडावे म्हटलं की निमेश धनराज स्मृती 111 कुडावे, त्याच्या विरुद्ध जर्मन वाघिवली। जयेंद्र पाटील सिंगल काढली, आता विकास गावंड आले स्ट्राइक वर। ही सलामीची जोडी आपण पाहतोय जर्मन वाघिवली टीम कडनं मैदानाच्या आत। 5 षटकांमध्ये कमीत कमी 60 च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल। हो, आतमध्ये येणारा बॉल इन स्विंगर पाहायला मिळतोय। टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतोय। चांगला चेंडू पाहायला मिळतो ऋषीचा। पाहूया आपण ऍक्शन रिप्ले। या बॉलचा राईट अप ओव्हर द विकेटने मारा करतायत ऋषी ठोंबरे। आपण पाहतोय चांगला अँगल क्रिएट केला। ओ हो काय तो चेंडू पाहायला मिळतोय। टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय कसं टर्न होतोय, विकेट किपरचा वेध घेतोय, फिंगर्स रोल करतोय ऋषी ठोंबरे। डॉट बॉलची सांगता, पुढचा बॉल पुन्हा एकदा तसाच चेंडू, यावेळेस थोडी पिचिंग पुढे होती मात्र हरकत नाहीये, बीट केलं बॅटरला। विकास गावडला आपण पाहतोय, हो अगदी ऑफस्टंपच्या अगदी बाजूने आपण पाहतोय बॉल निघून गेला कीपरकडे। ऋषी ठोंबरे याच गोष्टीसाठी गोलंदाजी निवडली आहे कुडावे संघाने।
3 बॉल आपल्याला पाहायला मिळतात, एकच धाव धावफलकावर आली आहे. 2 बॉल सलग डॉट आले, प्रेशर बिल्ड होत असताना फलंदाजावर. यावेळेस बघा फिंगर्स पुन्हा रोल केले होते. लेग स्टंपवरचा बॉल होता, त्याला दिशा दिली ऑन साइडला, मिड ऑनला फिल्डिंग केली जाते, तोपर्यंत एक सिंगल मिळते. ऋषी टोमरे म्हटलं की चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे, प्रचंड वेग आहे त्याच्याकडे, वेगाबरोबर व्हेरिएशन देखील. दोन धावा धावफलकावर होतात. पुन्हा आपण जयेंद्रला स्ट्राईक वर पाहतोय. इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत. हो, ब्लॉकलचा बॉल खोदून काढले आपण पाहतोय, विकेटच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन पूर्ण, दुसरीचा प्रचंड वेगाने प्रयत्न यशस्वी होत असताना तो डायरेक्ट यायला हवा होता. तर 2 धावा अगदी हरणाच्या गतीने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावफलक पुढे सरकते 2 धावेने. 4 धावा धावफलकावर होतात. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत ऋषी ठोंबरेच्या नावावर राहिलंय, कारण कुठलीही संधी दिली नाही फलंदाजाला, त्याने रूम दिली नाही, जागा दिली नाही अजिबातच की कुठेतरी स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी. पूर्णपणे खरं तर विकेट टू विकेट लाईन त्याची पाहायला मिळाली. 2 चेंडू आपण पाहिले थोडेसे ऑफस्टंपवर होते नक्कीच, मात्र तिथेही मात्र फलंदाजाला खरं तर संधी मिळाली नाही. कौतुकास्पद आहे ऋषी ठोंबरेची गोलंदाजी. शेवटचा चेंडू फुल टॉस टाकला होता, पायाने अडवण्याचा प्रयत्न ऋषी ठोंबरेने फॉलो थ्रू मध्ये केला. लॉंग ऑफला मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, बॅकअपही येते. आणि इथे मात्र पहा शेवटच्या बॉलवर 1 धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावर धावा जयंत वाघोली संघाच्या बिंड बाद 5 धावा. आमचे युट्यूब वर जे प्रेक्षक आनंद घेतात आईकर इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून, तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव इथे मिळत असेल. हॅलो, तर नक्कीच पाहुण्यांचा बडा किशोर पाटील यांना विनंती करतो यायचा, पण पाहुण्यांचा मात्र इथे सन्मान होईल. सन्माननीय हेमंतजी ठाकूर साहेब इथे आले, तर आपण जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून सन्मानित करतो. मी किशोरजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभासने सन्माननीय हेमंतजी ठाकूर साहेबांना सन्मानित करायचंय. एक सुंदर स्पर्धा आपण पाहतात. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात आणि आम्ही हेमंतजी नक्कीच बंटी दादा आपण सन्मान काही वेळानंतर घेणार आहोत, कारण आमचे सर्व मान्यवर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. अजयजी ठोंबरे चर्चा करत होतो आपण रोहित आईकर इव्हेंट्स लाईव्हची. आमचे युट्यूब वर जे प्रेक्षक एक विलक्षण अनुभव घेत आहेत, कारण स्तंभ माईकचा खास करून. यावेळेस बघा बॅकफुटला गेले होते, बॉलला दिशा दिली ती पॉइंटला. तिथे ओव्हरथ्रो देखील होतोय, बॅकअप साठी खेळाडू होता मात्र दूर होता. 2 धावा इथे आपण पाहतोय पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, स्पीड झाली आपण पाहतोय, ओव्हरथ्रो झाला, त्यानंतर मात्र 2 धावा पहिल्याच बॉलवर प्राप्त केल्या जातात. पहा हे वॅगन बिल वाघोली संघाचा आतापर्यंत, आणि हे सर्व गोष्टी कराव्या तर संदेश शेळके यांनीच कराव्या. नेहमीच काहीतरी अपग्रेडेशन त्यांच्या वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळत असतं सातत्याने. कमी कालावधीमध्ये प्रचंड मेहनत त्यांची आणि त्यांच्या संपूर्ण टीमची राहिली. पहिल्या बॉलवर 2 आले अजय ठोंबरेच्या. स्कोर शिफ्ट होतोय 7 च्या घरात. बिनबाद 7 धावा. पंचाकडे अपील केली गेली आहे, पंच मात्र तटस्थ पाहायला मिळतात. स्ट्रॉंग अपील होती, सर्व 11 खेळाडू मात्र अपील करत होते. कदाचित बॅट कदाचित जमिनीला खरं तर घर्षण झाली, त्याचा तो आवाज प्रतिबिंबित झाला. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मात्र अपील केली होती, कारण अपील करणं नक्की त्यांचं काम आहे, कारण ते प्रयत्न करतात पहिल्या विकेटसाठी. पुढचा बॉल अजय ऑन बॉलिंग मार्क. हो, चांगला बॉल वाईड शॉर्कर 1-1 पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतात कुडावे संघाचे हे यंग आणि युवा गन्स. ऋषी ठोंबरे असेल अजय ठोंबरे, पाहूया ऍक्शन रिप्ले. ओ सुपर बॉल आपण पाहतोय. आता चर्चा करायला भाग पडले दोन्ही फलंदाज जयेंद्र पाटील, विकास गावण. रन येत नाहीये बॅट मधला. धाव फलकावर धावा लागल्या त्या 7 धावा. इनिंगचा विचार केला रोहित तर 9 बॉल आतापर्यंत झाले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 ऋषी ठोंबरेने दिल्या. आतापर्यंत 3 बॉल 2 दिल्यात अजय ठोंबरेने. कमालीची गोलंदाजी, हाय क्लास बॉलिंग.
स्टेप आउट झाले आपण पाहतोय. लाईन कापण्याचा प्रयत्न होता, चालून आले गोलंदाजावर, स्टेप आउट झाले मात्र त्याच्यापासून दूर ठेवला. पहिलंच फुटवर ओळखलं, पदिला आदित्य ओळखलं अजय ठोंबरेने ते जयेंद्र पाटीलचं. त्याला 3 डॉट बॉल टाकले जयेंद्रला. जयेंद्र देखील आता तो दबाव, ते प्रेशर बाजूला करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुढचा बॉल अजय ठोंबरे फॉर द विकेट. हो, इथे पायावर कदाचित बॉल जाऊन आदळलाय. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होत असताना लेग बायचा इशारा त्यांचा कळवतात आमचे शैलेश चव्हाण सर, जीवन गावण सर आणि विशू कोळी सर. हे 3 ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 1 ने पुढे सर ते 8 धावा. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे दबदबा निर्माण केलाय कुडावे संघाने. वर्चस्व प्रस्थापित केलं या मॅच मध्ये आणि त्याच गोष्टीसाठी जणू गोलंदाजी निवडले, तो निर्णय सार्थकी लगावलाय आतापर्यंत. वन्स अगेन सुपर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर वाईड लाईनच्या आतमध्ये. आणि या ओव्हर मध्ये आल्या फक्त 3 धावा. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि धावफलकावर जय हनुमान वाघविली. संघाच्या धावसंख्या बिनबाद 8 धावा. हॅलो, नक्कीच युवराज माली सर आपण पूर्वी आता सन्मान करतो. कॅमेरामॅन आपण आपण हेमंतजी ठाकूर साहेबांना सन्मानित करतो. आपण सन्माननीय हेमंतजी ठाकूर साहेबांना मी विनंती करतो, किशोरजी पाटील यांना, की आपण बायची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्या स्पर्धेची ही गोड आठवण देऊन आपण हेमंतजी ठाकूर साहेबांना सन्मानित करतो. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून आपण आलात. वेळात वेळ काढून साहेब आपण सन्मानित केला जातोय. पुढला सन्मान सन्माननीय श्री जयवंतजी देशमुख साहेब यांना देखील आपण सन्मानित करतो. मी किशोरजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सन्मानित करायचंय. त्यांना देखील बाईची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि हा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. पुढला सन्मान होईल सन्माननीय श्री सुहास शेठ भगत साहेबांचा. मी किशोरजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय श्री सुहास शेठ भगत साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यांना मायची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ही गोड आठवण आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. आणखी एक सन्मान आपण दिनेशजी पाटील सरांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आणि नक्कीच दिनेशजी पाटील आणि पुढचा सन्मान असेल काशीनाथजी घरत साहेबांना देखील आपण सन्मानित करत. मायची शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन दिनेशजी पाटील यांना सन्मानित केलं जातोय. सर्व मान्यवरांचा सन्मान होतोय. तर आपण पुढला एक सन्मान करणार आहोत. युवराज माली सर थोडा. काशीनाथजी घरत या साहेबांना आपण सन्मानित करतो. मी बंटी दादा यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण त्यांना मायची शॉल आणि हा सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करायचंय. लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतात मित्रांनो. सन्मान मात्र मान्यवरांचा झाला. पुढे एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. युवराज माली सर आपल्याकडे. धन्यवाद मनोज म्हात्रे सर. त्रिफळा उद्ध्वस्त केला ऋषी ठोंबरेची. आपण पुन्हा एकदा प्रकरण अनुभवतोय. त्याची अचूक लाईन, अचूक लाईन, पाहूया ऍक्शन रिप्ले या विकेटचा. क्रीज मध्ये घुसले होते नाही, उलटा बरोबर येतं काय यो विकेट पहिली विकेट प्राप्त केली आहे विकास गावण यांचा मात्र 70 चेंडू संपला. 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये एक धावांचं मात्र टोटल त्यात दिलं. ऋषी ठोंबरे पहिलं षटक त्याने हाताळलं, तिथे 5 दिल्या होत्या. अजय ठोंबरेने फक्त 3 दिल्या आणि त्यानंतर ऋषी ठोंबरे पुन्हा आलाय सेकंड स्पेल मध्ये आणि 2 बॉल मध्ये 1 रन देऊन या ओव्हर मध्ये एक विकेट प्राप्त केली आहे. आकाश गावण आपण पाहतो नवीन फलंदाज. चेअरमन वाघुरी संघाला आता मात्र थोडंसं एक्सलेशनची गरज आहे. अशाच पद्धतीने जर फलंदाजी सुरू राहिली तर नाममात्र धावा धावफलकावर राहतील, टोकार षटकारांना मारावे लागतील. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी आता प्रयत्न करावा लागेल. पार्टनरशिप पुढे या बनवावी लागेल आणि आता गोलंदाजांना दुसऱ्या सत्रामध्ये वाचवण्यासाठी काहीच राहणार नाही रोहित. त्यासाठी प्रयत्न सुरुवातीला या दोन्ही गोलंदाजांना करावा लागेल. जयेंद्र पाटीलचा संघर्ष आपण पाहतोय. सध्या आपण पाहतोय की बॉलिंग संख्या आतापर्यंतची ऋषी ठोंबरे आपण पाहतोय सध्या 4.5 ची गुणामी त्याची राहिली.
यावेळेस बघा पुन्हा एकदा चांगला बॉल समोरून आपण पाहतो चेंडूला फिरवला जातो. काय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय आयक्यूला इव्हेंटच्या माध्यमातून. टप्पा पडला तर पहा तो चेंडूचा टर्न काय तो स्विंग करतोय ऋषी ठोंबरे चेंडूला आणि खरं एक खासियत राहिली त्याची. पहिल्या ओव्हरमध्ये तसाच प्रत्यय आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा तशीच गोलंदाजी याही ओव्हरमध्ये. स्ट्रॉंग अपील बट आपण पाहतो तेवढा आत्मविश्वास नव्हता. जबरदस्त जबरदस्त चेंडू शेवटच्या मोमेंटला पहा त्या आतमध्ये चेंडूला वळण्यासाठी रोल केलेले ते फिंगर त्याचे. टप्पा कुठे पडला आणि चेंडू कुठे जाऊन थांबलाय. हो 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 काय तो टर्न. ऋषी ठोंबरे इम्प्रेस करतोय आजच्या या 5व्या रात्रीमध्ये त्याच्या गोलंदाजीने. बॉल गॅपमध्ये ढकललाय. नो चान्स आणि पहिला चौकार या इनिंगचा आलाय. तब्बल त्यासाठी आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू यावा लागला. तिथे मात्र हा चौकार आलाय. अर्थातच आकाश कावडच्या बॅटमधला धावफलक मजल मारतोय 13च्या घरामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 13 धावा 1 विकेट. आपण पाहतोय ऑन स्क्रीन 227 चौकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागले. आयक्यूला इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीन सर्व माहिती पाहताय. लास्ट डिलिव्हरी यावेळेस कॅचची संधी. बॉल गेला तो शॉट फलंदाजांच्या हातात. ऋषी ठोंबरेला मिळालं ते दुसरं यश या इनिंग मधलं आणि काय त्याचा स्पेल राहिलाय. 2 षटकं आणि धावा खर्च केला त्याने 10 आणि विकेट प्राप्त केल्या तर तब्बल 2. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या 2 गडी बाद 13 धावा. आयक्यूला इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही एक विलक्षण अनुभव घेताय. आमच्या युट्यूबवरचे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेशी जोडले गेलेत. मग वाघिवलीचे असतील कुडाळचे असतील किंवा जयंत ट्रॉफीवर मात्र प्रेम करणारे असतील. आणि नक्कीच स्टंप माईक्स आपण पाहतो जे की आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये जे स्टंप माईक वापरले जातात. कारण तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण या 5 रात्रीमध्ये किती वेळा क्लीन बोल्ड झाले असतील. गोलंदाज किती वेळा तो स्टंप लांब फेकला गेला असेल तरी देखील त्या स्टंप माईकला काही झालं नाहीये. अशा मात्र अगदी हाय क्वालिटीचे हाय स्टँडर्डचे स्टंप माईक तुम्ही पाहताय. आणि हे सर्व गोष्टी आयक्यूला इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मात्र 4 चांद लावतात. अजूनही जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 45,700 सबस्क्रायबर या चॅनलचे आहेत आणि नक्कीच 3 अग्रनामांकित स्पर्धा तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल रायगड ठाणे प्रीमियर लीग. पहिल्यांदाच पाहायला मिळते की रायगड आणि ठाणे यांच्या खेळाडूंची कंबाईंड प्रीमियर लीग होते. त्याचबरोबर आपण पाहतोय पनवेल आणि उरण प्रीमियर लीग अशी एक स्पर्धा आणि त्यानंतर मात्र समर्थ चषक पिरकोट. चला जास्त वेळ घेऊ नका. कुडाबी संघ सागर मोरे 4थ्या षटकामध्ये आला. 13ला 2. थोडी नाजूक अवस्था छट पण वाघिवली संघाची. पहिला बॉल ब्लॉकवर मध्ये बॅट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे 10 स्ट्रायकिंग हेडवर मात्र घात झालाय फलंदाजाला. त्याने कॅज्युअल घेतलं अजिबात प्रयत्न केले नाही. पहिल्यांदा आपण पाहतोय खरं तर यॉर्कर लाईनचा बॉल होता. अगदी एज लागली किपरने मात्र बॉलला पकडलं. त्याने स्ट्रायकिंग हेडवर हिट करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज ते पाहत होता मध्ये उभा राहून क्रीजच्या. त्याने थोडस नॉन स्ट्रायकिंग हेडवर 5 जाणं गरजेचं होतं. त्याला वाटलं नव्हतं की इकडे पुन्हा होईल आणि विकेट आली रनआउटच्या स्वरूपात पहिल्याच बॉलवर. बाद झाला तो अर्थातच जयेंद्र पाटील. विकास भगत आहे. महेश देखील आहेत. महेश मोहिते. पूर्णपणे वाघिवली संघ बॅकफूटला गेला आतापर्यंत. पूर्णपणे त्यांना अगदी जखडून ठेवलंय. त्यांच्यावर पूर्णपणे दबाव टाकलाय. कॅप्टन आपण पाहतोय विकास. त्यांना देखील चकवलंय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू शरीराच्या जवळून निघून गेलाय. सागर मोरे सर्वच गोलंदाज कुडावे संघाचे इम्प्रेस करतात. या रजनीमध्ये मात्र एक आपलं वेगळं वलय निर्माण केलंय. भाग पाडले त्यांनी त्यांची कामगिरी मात्र पाहण्यासाठी त्या कामगिरीची प्रशंसा करण्यासाठी सर्व क्रीडा रसिकांना. सागर मोरे वन्स अगेन राईट ऑफ ओव्हर द विकेट.
त्यावेळेस समोर ड्राईव्ह करायचं होतं, एज लागली होती, थांबलेच स्वतः. आपण पाहतो विकास भगत आणि डॉट बॉलची सांगता. अगदी लो स्कोरिंग सामना पाहायला मिळणार आहे की काय आता असंच पाहायला मिळतं. थोडासा संघर्ष करावा लागेल कारण रोहित इनिंगचा विचार केला तर 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट खेळला, डीप कव्हरच्या दिशेने बॉल चालला, फिल्डर आहे तिकडे एक करून नदीच घेत नाहीयेत. बॅकअप साठी 5-4 खेळाडू कीपरच्या मागे तुम्हाला पाहायला मिळतात. पूर्णपणे झोपून दिलंय या मॅच मध्ये पुढावे संघाने. 14 धावा धावफलकावर, 14 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथा षटक सुरू आहे, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या बॉलवर पहिली धाव आली ओव्हरची. पहिल्या 3 बॉलवर एकही रन आली दिली नव्हती सागर मोरेने. सुंदर गोलंदाजी, सर्वच गोलंदाज साकारत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतात. याच कारणासाठी खरं तर क्षेत्ररक्षक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता या टीमने. ओव्हर द बॉलर हे खेळण्याचा प्रयत्न होता, तितकंच टायमिंग जोडलं नाही. गोलंदाज बॉल करत जातात, 1 बॉल कलेक्ट करतात, तोपर्यंत एक धाव मिळते. एकमेव चौकार आला रोहित या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर. तोही आकाश गाभणच्या बॅट मधून तोही बाद झाला. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 15 टाइमला तुम्ही बाधा असतील, फक्त विकेट आणि विकेटच तुम्हाला जास्त पाहायला मिळतात. आणि वाईट बॉल्स पाहायला मिळतात, अर्थातच डॉट बॉल त्याचं पर्सेंटेज खूप आहे या इनिंग मध्ये. त्याचं श्रेय पुढावीच्या गोलंदाजांना जात आहे. पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी, पुन्हा फ्लाईट दिला, कमी गती, चेंज ऑफ पेस, वाईट शॉर्टर लाईनवर चेंडू मात्र पिच करत असताना सागर मोरेला आपण पाहताय फक्त 2 धावा दिल्यात आणि एक रनआउट त्याच्या ओव्हरमध्ये आली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, धावफलकावर 15 धावा, 3 विकेट्स. मोस्ट रन्स आपण पाहताय आजच्या दिवसामध्ये टीम 5 आहे, सर्व स्टॅटिस्टिक्स आहे. तन्मय पाटील एकच इनिंग 55 धावा, सिद्धेश ठाकूर, राहुल, अजित मुंगाजी, अनिकेत पण तुम्ही पाहता. त्यानंतर मोस्ट विकेट्स आजच्या दिवसात रोहनच्या खात्यामध्ये 4 आहेत. प्रणित ठाकूर, केतन वरद, मनीष आपण पाहतोय प्रत्येकी 3 आणि मनीषच्या 2. टोटल धावा आपण पाहताय 473 आणि सर्व स्टॅटिस्टिक्स ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात ऐकवेळ इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून. इतक्या पण माहिती ती टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पोहोचवतात ते सध्याची शेळक्यांटी आणि आमचे मॅन्युअल स्कोरर रोहितजी मात्रे त्यांना खूप चांगली साथ देत असताना एक ओव्हर चला स्पीडअप करा मॅचला थोडंसं. हिमेश चंद्रा, स्मृती, अक्षय 11 पुनावे सध्या पूर्णपणे या मॅचला कंट्रोल करतायत. ते त्यांच्या पद्धतीने सामना चाललाय असं दिसतंय. त्यांना पाहिजे तेव्हा विकेट मिळते, पाहिजे तेव्हा डॉट बॉल येते. दुसऱ्या बाजूला जयमन वाघिवली वाडा, टॉप ऑर्डर वाघिवली, माफ करा जयमान वाघिवली, जयेंद्र पाटील, विकास गावड असतील, आकाश गावड, टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली आणि महेश मोहिते आणि विकास बोलत शेवटचे 6 चेंडू त्यांच्या हातामध्ये धावा जमाव्या लागतील त्यांना. आज एक चांगल्या खेळीची अपेक्षा असेल या येणाऱ्या 6 बॉलमध्ये दोन्ही फलंदाजांकडून. 15 धावा, फक्त 3 विकेट. पहिला प्रयत्न करण्याचा खरं तर इथे अपयश पाहायला मिळते फलंदाजाला. हितेश ठोंबरे देखील मात्र डॉट बॉलने सुरुवात करतो. पुन्हा एकदा चांगला बॉल, गॅपमध्ये बॉल ढकलले नक्कीच. विकेटचा उचलला, 2 धावा महत्वाच्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. चेअरमन वाघेवली 17 या लो स्कोरिंग मॅच नक्कीच रोहित पाहायला मिळते या स्पर्धेतली. 21 धावा करत या स्पर्धेतील निशांक धावसंख्या लो स्कोर आहे. धावफलकावर 17 झाल्या, 4 बॉल अजूनही शेष. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलत असताना आपण पाहतोय पुढावी संघ. शॉट फुटबाने फ्लाय स्लीप, लेग स्लीप, पॉइंट टीम मध्ये कव्हर आहे ऑफ साइडला. जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे, टप्पा ओळखताच येत नाहीये फलंदाजाला. अशा पद्धतीने गोलंदाजी साकारली जाते. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. औषधच्या अगोदरच बाहेर आले होते, पुन्हा पिंकर सुरू केले, पुन्हा टप्पा पडल्यानंतर अँगल बदलतोय, काटा बदलतोय, कोण बदलतोय चेंडू आणि प्रत्येक गोलंदाज रोहित हे करतोय. म्हणजे हातखंडच आहे प्रत्येक गोलंदाजाचा असे चेंडू टाकण्यात. टप्पा पडल्यानंतर गरकट फिरतो चेंडू. घेणारा बॉल पाहायला मिळतोय, अपेक्षा केली नव्हती, थोडंसं आश्चर्यचकित झाले फलंदाज देखील माऊस पाहून.
बॅट लवकर होईल, चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर डोक्यावर निघून गेला. डॉट बॉल. तेज ठोंबरे 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्या. प्रत्येक गोलंदाजाने इकॉनॉमिकल स्पेल टाकलाय. 5च्या पुढे कोणच नाही होईल, सगळे 5च्या खाली. यावेळेस बघा स्टँड अँड डिलिव्हर क्रॉस पडेल फटका, संघर्षमय षटकार येतो मैदानाच्या. नक्कीच असे फटके आता अजून एखादा पाहिजे शेवटच्या बॉलवर. महेश मोहितेच्या बॅटमधून षटकार आले, 23 धावा धावफलकावर झाल्या. विकास भगत यांच्या मात्र बॅटमधून आलाय आणि ऑन स्क्रीन तुम्ही बंटी शेट यांना पाहताय. तर या स्पर्धेचे जनक आपण म्हणू शकतो. 38 लाख रुपये खर्च करून आपण पाहतोय 8 हायमार्सच्या क्रीडांगणामध्ये त्यांच्या माध्यमातून लावण्यात आले आणि अगदी डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व. कुठल्याही गोष्टीचा खरं तर अभिमान नाही, मात्र स्वाभिमानी माणूस असं आपण म्हणू शकतो. बंटी शेट यांना आपण पाहताय ऑन स्क्रीन. शेवटचा बॉल आहे 23-3. तर असं आपल्याला थोडी घाई करूया आपण. जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच निलेश 11 जावळेच्या विरुद्ध खेळणार आहे. त्यांनी मात्र खूप चांगला सामना जिंकला श्री गणेश पळसपेच्या विरुद्ध. लास्ट डिलिव्हरी पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड स्पेलिंगला फिल्डर आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होतो. 24 धावसंख्येवर धावफलक थांबलाय आणि 25 धावांचं लक्ष असणार आहे. हिमेश दंडराजपती अक्षय लेवर पुढारी या टीम समोर. तीस चेंडू आणि 25 धावांचा आव्हान असणार आहे. जिंकणारा संघ लगेच निलेश 11 जावळे संघाच्या विरुद्ध मॅच खेळेल. त्यानंतर मात्र अजनबी ओवळे विरुद्ध आराध्या स्पोर्ट्स मानकोली अशी लढत होईल. म्हणजे या सामन्यानंतर अजून 3 सामने आपल्याला कव्हर करायचे. थोडं आपण घाई करूया. बघूया कसा संघर्ष राहील या मॅच मध्ये. कारण ऑन पेपर जरी टार्गेट सोपं दिसत असलं तरी देखील मात्र जर कुडावे संघ 24 वर वाघोलीला थांबवू शकतो तर वाघोली संघ देखील त्यांना थांबवण्याची क्षमता ठेवतो, ती धमक ठेवतो, ती एबिलिटी ठेवतो आणि ती क्षमता मात्र आता सिद्ध करावी लागेल त्यांना या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये, उत्तरार्धामध्ये. जाऊया उत्तरार्धाकडे आणि ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आपण मनोज म्हात्रे सर यांचा आवाज. युवराजी मालिक सर चला पडतच पाठवत आहे. कोणावे संघ आपण लगेच सगळ्यात जोडून पाठवा. 30 बॉल आणि 25 गरज. गेले ना चला मॅच लावली सुरुवात. आज आपण कोडाबे संघाची गोलंदाजी पाहिली. निमेश धनराज मध्ये अक्षय इरवड कोडाबे काय गोलंदाजी केली. वाघोलीच्या सर्व फलंदाजांना त्यांनी शांत ठेवलं. आता मात्र टार्गेट फक्त आणि फक्त 30 बॉल 25 धाबीची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर मोरे आणि अजय ठोंबरे ही 2 फलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आलेत 25 मैदानाच्या आतमध्ये आले हे 2 फलंदाज. चला पंच लगेच आपण मॅचला सुरुवात करू. मॅच मध्ये जिंकेल निलेश जावळे संघापुढे खेळताना पाहायला मिळेल कुठली मॅच.
जिथे एक सामना जिंकला निलेश पोट जावळे संघाने आज डिपोटचे सामने आणि आज देखील आपण एक संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करणार आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिमचा दिवस मेगा फायनल ग्रँड फायनल 6 रात्रीची डेलर फॉर्मॅट ही स्पर्धा आपण पाहतात. व्हिडिओ खूप सुंदर स्पर्धा खूप सुंदर क्रीडांगण जहांगीर क्रिकेट क्लब अंकपूरच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहता. सर्वांनी आमचे इव्हेंटचे ठाकूर साहेब इतर म्हणतात रबाडा होता. आपण वेलकम साहेब आलं नक्कीच मनापासून आम्ही आभार मानतो या स्पर्धेसाठी उपस्थित झालं. मॅच नव्हती सुरुवात ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज राम पाटील स्ट्राईक वरती गोलंदाज सागर मोरी आणि मात्र सरांचा इशारा आमच्यापर्यंत मॅच नव्हती सुरुवात दुसऱ्या सत्राला राम पाटील या धावसंख्या डिफेंड केल्या जातील की एका साईडला आपण जर विचार केला तर नक्कीच पूर्ण केल्या जातील. मॅच नव्हती सुरुवात दुसऱ्या सत्रातील पहिल्या उभरचा पहिला बॉल सुंदर शॉट स्विच साऊंडचा आवाज झाला आणि त्यानंतर मात्र इथे पाहू शकाल नक्कीच सीमा रेषा पलीकडे जातो 6 धाबेसाठी षटकार काय ब्रँडेड षटकार मात्र इथे टोटला फलंदाज सागर मोरेच्या पाठमधून आपण पाहतात. 25 धाबेचा टार्गेट आहे. 25 रन्स टू विन पूर्ण करायचे ते मॅच मध्ये जिंकण्यासाठी विचार केला तर निमेश धनस्मृती अक्षय इलेबडा पुन्हा संघाला आठ या आकड्यावरती लोकसभेची मॅच पाहतात. युवराज बालेसर आपण पाहिला तर मॅच मध्ये येणार 30 बॉल 25ची आवश्यकता पूर्ण करायची जिंकण्यासाठी. एका साईडला मात्र राम पाटील आणि फलंदाज सागर मोरे चांगला क्लिक केलाय पुश केला आणि मात्र जाईल तंत करता मात्र 4 धाब्यांसाठी फाईट लेग रेझर मध्ये चौकारासाठी चौकारच्या मदतीने आता मात्र संघर्ष धावसंख्या 12 या आकड्यावरती आता फक्त आणि फक्त 13 धावेची आवश्यकता. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिला तर खूप सुंदर गोलंदाजी पाहिली सर्वांची बळ जिंकली या संघाने. निमेश धनस्मृती अक्षय इलेवन कुणाबे संघ सुंदर परफॉर्मन्स दिला. वाघेवली संघापुढे एक चांगली पार्टी दिली 12 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत होता. पुढे जाऊन स्ट्राईकवरती फलंदाज सागर मोरे एका साईडला गोलंदाज राम पाटील. सुंदर सुंदर चेंडू स्वतः मात्र बाहेर जातो. नक्कीच आपण पाहिलं तर बॅटला ब्लड झाला ही फलंदाजी खेळ होती आपण पाहतात बरोबरचा सागर मोरे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पहिला विकेट संपादन करतो. स्वतः क्रीज सोडली सागर मोरेचं कौतुक करावा लागेल. परंतु जावळे संघ या कळला निलेश पोट जावळे कारण लगेच या मॅच मध्ये जो जिंकेल आपल्या समोर इतर पाहायला मिळेल कुठली मॅच सगळ्याची धावसंख्या बाद 12 या आकड्यावरती. एक वीरा इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून आमचे संजय दादा शिल्पी आणि आमची सर्व टीम आपण पाहतात मित्रांनो. खूप सुंदर क्वालिटी दर्जेदार आपण पाहतात आज संजय दादा आणि टीम मात्र बरीच मेहनत करताना आपण पाहतात आणि लाईव्ह प्रेक्षक बघणाऱ्यांना देखील आम्ही मायबापाला नक्कीच आपल्यासाठी हे मेजवानी म्हणून पाहतात. सगळ्याची धावसंख्या एक बाद 12 या आकड्यावरती. नवीन फलंदाज डिझाईन नंबर 3 रोहित पाटील आला. एका साईडला गोलंदाज राम पाटील. 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला आणि सगळ्याची एक बाद 12 या आकड्यावरती. राम पाटील गुलाबीच्या बाजूला आणि या पद्धतीने फटका सजवलाय एकच दाबेल एका नवीच्या मदतीने आता कुणाबे संघाची धावसंख्या राहील ती तब्बल 1 बाद 13 या आकड्यावरती आणि पहिल्या ओव्हरमधला शेवटचा बॉल कवर सुंदर फटका लाजच्या बाग परंतु क्षेत्र शिगेल आडवी पूर्ण झाली आणि पाहता पाहता दुसरं क्रिकेट कमी होतात आणि स्वतःची धावसंख्या राहील तर 1 बाद 15 या आकड्यावरती. एका ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि आता मात्र 15 धावसंख्या स्कोरवरती पाहता येणारे 24 बॉल आणि आता मात्र 10 ची गरज राहिली. चला निलेश पोट जावळे संघाचा कडणार एवढा इथे आपण आसरच ठेवायचं आहे विनंती आमची. लगेच आपण टॉस केलेलं निलेश पोट जावळे आणि त्या जागेमध्ये या मॅच मध्ये जो जिंकेल
खेळत आपल्याला होणार आहे. जे हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून आपण पाहिला तर नक्कीच पहिल्या रात्रीमध्ये जय मल्हार वाशिवली संघाने सुपर 12चा प्रवास गाठलाय आणि निर्भय 11 नेहरी इनपूल मधला सामना आपण पाहिले होते. त्यानंतर दुसऱ्या रात्रीमध्ये इनपूलच्या सामन्यामध्ये नक्कीच यजमान संघ जयहरवड खारकोपर संघाने मात्र क्वालिफाय केला सुपर 6 मध्ये. तिसऱ्या डेलाईटच्या फॉर्मेटमध्ये आपण पाहिला तर प्लॉट मधले पारगाव 40 प्लस आणि कालच्या चौथ्या रात्रीतील डेलाईट फॉर्मेटमध्ये आपण पाहिला तर कैलासवासी कृष्णा कातारी कटेकर भैरवनाथ दोतम संघाने बी पोल मधले असंघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. आणि आज मात्र आपल्याला सामने पाहायला मिळतात ते डी पोल मधले आणि त्यानंतर डी पोल मधली पहिल्या फेरीतील ही अंतिमची मॅच. मात्र आवश्यकता 10 धाब्यांची उरली. आकाश गाबड गोलंदाज झालाय ओव्हर क्रमांक 2 करण्यासाठी आणि स्ट्राईक वरती फलंदाज रोहित पाटीलला पाहतात. आकाश गाबड षटकातील पहिल्या चेंडूपैकी चेंडू चांगला क्लिक केलाय. क्षेत्रक्षेत्र पाहत राहील आणि ते बॅनर वरती मात्र टोकलाय ब्रँडेड शेतकऱ्यांच्या आयोजकाच्या आणि त्याचा 6 धाब्याने संघ जातो पुढे. मात्र दिमेश दर्गास्मृती अक्षय इलेव्हन पुढाबे संघ आता या मॅच मध्ये आता फक्त जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्याची आवश्यकता. चला निलेशपूर जावळी संघ आपला कर्णधार पाठवा. फक्त आणि फक्त 4 धाब्याची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. सुंदर मॅच सुंदर स्पर्धा आपण एन्जॉय करतात. जयहरवड क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून एक चांगला ब्रँड आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आकाश गाभोडकरच्या मार्गवर फटका पण पाहिल्यानंतर बराच उंच गेलाय. जेल काही क्षेत्रक्षे घेतोय आणि ते जेल देखील मिस झालाय. आज मात्र वाघेवली संघाचं बरोबर दुर्दैव आहे. कारण पहिल्या सत्रामध्ये त्या 5 षटकामध्ये कमीत कमी धावा आल्या आणि त्यानंतर ते पाहिला आज कुडाबे संघ आपले ठरलाय. संघाची धावसंख्या 22 आकड्यावरती 3 धाब्याची आवश्यकता उरली मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज आकाश गाबड सामोरे फलंदाज अजयला पाहता बॅटला ब्रश झाला त्यानंतर इथे पाहिला तर चुकी होतोय. एकदा पुढे संघाची धावसंख्या इकडे पुढे एकदा 23 आकड्यावरती फक्त आणि फक्त 2 धाब्याची आवश्यकता राहिली. आता मात्र या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 2 धाब्याची आवश्यकता राहिली. युवराज नक्कीच पुढली मॅच निलेश स्फूर्त लावली आणि या मॅच मध्ये जिंकेल तो. आता फक्त 11 धाब्याची आवश्यकता राहिली. सुंदर मॅच पाहिली. लोककोटची मॅच आपण पाहता पहिल्या फेरीतील अंतिमची मॅच आजच्या डिलाईट रात्री मध्ये आपण पाहता. आज 5वी रात्र आणि उद्या या स्पर्धेचा 6वी रात्र आपल्याला डिलाईटचा फॉर्मेट अंतिमचा बेंका पाडण्याचा रात्र आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या स्पर्धेचा विराम असेल उद्या विश्रांती मिळेल या स्पर्धेला उद्याच्या रात्रीनंतर. चांगला क्लिक केलाय आणि त्यानंतर मात्र सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय तो निमेश दर्गास्मृती अक्षय इलेव्हन कुडाबे संघाने. हार्ड टीम जयहरवड वाघेवली संघ आपल्या काही चुका झाल्या आपण सुधाराव्या लागतील कुठल्या स्पर्धेमध्ये. नक्कीच आपल्याला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल आणि या मॅच मध्ये तो जिंकलाय तो कुडाबे संघ. त्याला कडवट टॉस साठी या आणि मॅचचा मॅच येईल